मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचं उद्घाटन होणार। अतिशय मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार। 2 अमृत भारत ट्रेन, 6 वंदे भारत ट्रेन आजपासून प्रवाशांच्या सेवेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील 15,700 कोटी किमतीच्या 46 विकास प्रकल्पांची पायाभरणी। मोदींच्या स्वागतासाठी 40 मंच सज्ज, 1400 कलाकार सादरीकरण करणार। अयोध्या धाम जंक्शनच्या फेज 1चा आध्यात्मिक वारसांचं जतन करत कायापालट। फूड प्लाझा, पूजा दुकानं, लिफ्ट, एस्केलेटर सारखी सुविधा अंतर्भूत। अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज। विमानतळासाठी 350 कोटींचा खर्च, 10 लाख प्रवासी क्षमता, तर एअरबस 321 प्रकारच्या 8 एअरक्राफ्टच्या पार्किंगची सोय। वाघ जंगलात असेपर्यंत तो राजा वाटतो, पण तोच वाघ पिंजऱ्यात असल्यावर फक्त गुरगुरतो। अमोल कोल्हेंचं नाव न घेता अजित पवारांना टोला। जागा वाटपावरून वाद पेटला। लोकसभेच्या 23 जागांसह मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा लढवण्यावर ठाकरे गट ठाम। उत्तर पश्चिममधून ठाकरे गट अमोल कीर्तिकरांना उमेदवारी देणार असल्याची माहिती। आजपासून जागा वाटपाची चर्चा सुरू। अहवाल हायकमांडकडे दिला। लवकरच मुंबईत बैठक। नाना पटोलेंची माहिती। काँग्रेस वंचितला सोबत घेणार नाही, नाना पटोलेंनी ऑफर ऑफ द रेकॉर्ड सांगितल्याचं पत्रकारांचं कथित चॅट व्हायरल। वंचितचा आरोप, तर वंचितबाबत ठाकरे गट आणि हायकमांड ठरवतील, पटोलेंकडून स्पष्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वच्छता मोहिमेची पाहणी। मुंबईच्या ठाण्यातील वागळे प्रभागातून डीप क्लीन ड्राईव्हमधून शिंदेंकडून पाहणी सुरू। ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांना दिलासा। एसीबीच्या गुन्ह्यात अंतरिम जामीन मंजूर। बनावट कागदपत्र, पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप। मुंबईकरांच्या मालमत्ता करात 15 ते 40% वाढ। सुधारित दरानुसार नवी देयकं पाठवणं सुरू। 500 चौरस फुटांपेक्षा जास्तीच्या घरांना मालमत्ता करवाढ। पुण्यात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई। तब्बल 11 अनधिकृत बांधकामांवर हातोडा। पालिकेकडून 45,000 चौरस फुटाचं बांधकाम जमीनदोस्त। मराठवाड्यातील 68 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये 5 दिवसाआड पाणीपुरवठा। धरणांमध्ये आता केवळ 40.80% पाणीसाठा। नववर्षात राज्यातील पोलीस भरतीला मुहूर्त। 13,000 जागा भरणार। लोकसभा आचारसंहितेपूर्वी घोषणा होणार, सूत्रांची माहिती। 1 जानेवारीला इस्रो एक्सपॉसॅट सॅटेलाइट लॉन्च करणार। सॅटेलाइट अंतराळातील रेडिएशनचा अभ्यास करणार।